आणि आपण यासाठी पुढे काय करणार आहात? बघा, सर्वात प्रथम आपण समाजाच्या अनेक मागण्या सरकार पुढे ठेवल्या. सर्वात महत्त्वाची मागणी आमची ही होती की अर्थसंकल्पामध्ये सरकारने बंजारा समाजाविषयी जो भेदभावाची भूमिका घेतली. आज सर्वात जास्त समाज आमचा या ठिकाणी असतानाही 1.5 कोटी आमची लोकसंख्या असतानाही बंजारा समाजाला डावलण्यात आलं. तर बंजारा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला मी हा इशारा देऊ इच्छितो की 8 दिवस पुन्हा अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाच्या काळात पुरवणी मागण्याच्या माध्यमातून सरकारने बंजारा समाजाच्या आर्थिक उन्नती, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी तरतूद केलीच पाहिजे. कारण हा सरासर समाजावर होत असलेला अन्याय आहे. मी बंजारा समाजाच्या लोकप्रतिनिधींना यात दोषी मानतो. बंजारा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं समाजाच्या विषयी जर त्यांना तळमळ असती तर 3 महिन्यासाठी विधानसभेची आमदारकीची वस्त्र विधान भवनात फेकून द्यायला पाहिजे होती समाजासाठी. का नाही केलं गेलं? जिथे तुम्हाला समाज 40-40, 50-50 हजार मतांनी निवडून देतो, 3 महिन्यासाठी जर तुम्ही आमदारकी सोडली असती तर सरकारला हा सर्वात मोठा इशारा गेला असता. बंजारा समाजात 1.5 कोटी बंजारा समाजाने लोकप्रतिनिधींचं अभिनंदन केलं असतं. एक हरिभाऊ राठोडांचा जर विषय सोडला तर माझा सरळ बंजारा लोकप्रतिनिधींवर आरोप आहे की एकाही लोकप्रतिनिधीने गेली 4.5 वर्ष विधानसभेत आवाज उठवला नाही, कुठलाच प्रश्न मांडला नाही. अर्थसंकल्पाचा विषय सोडा, एक तरी लोकप्रतिनिधी असा आहे की ज्यांनी विधानसभेत आम्ही त्याला बोलताना बघितलं असेल. मी सुद्धा एका संघटनेचा पदाधिकारी आहे. मी सुद्धा विधान भवनात बसतो, प्रेक्षक गॅलरीमध्ये. एकही बंजारा समाजाच्या प्रतिनिधीने कधीही समाजाविषयी कुठलाही प्रश्न मांडला नाही. तुम्ही ज्या मतदारसंघातून हे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या मतदारसंघात 50% वर गोर बंजारा समाज आहे. असा एकही लोकप्रतिनिधी नाही आहे बंजारा समाजाची की त्याच्या मतदारसंघात बंजारा समाजाचं मतदान नाही आहे. तर आपण समजू शकलो असतो, अरे तुम्ही ज्या बंजारा समाजाच्या भरोशावर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येता त्या समाजाच्या विषयी तुमचं तोंड पण तुम्ही उघडत नाही. विधानसभेत 3 महिने राहिले होते फक्त विधानसभेच्या निवडणुकीला. फेकून द्यायला पाहिजे होतं आमदारकीचं आपल्या अंगावरचं कवच काढून. का नाही बसले विधान भवनाच्या पायऱ्यांवर नगारा घेऊन? 6 आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर नगारा घेऊन बसायला पाहिजे होतं. सरळ सरकारवर कुठेतरी प्रेशर आलं असतं. आज विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर आज 10 दिवस झाले तरी एकही आमदार किंवा एकही लोकप्रतिनिधींनी अजून साध्या एका मीडियाला मुलाखत दिली नाही. कुठल्या पेपरला तुम्ही बातमी वाचली नाही आम्ही की बा सरकारचा निषेध केला म्हणून. मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे. शिवसेनेच्या माध्यमातून मला हा प्रश्न सोडवायचा. अनेकांना हा प्रश्न पडला असेल, परंतु आम्हाला माहित आहे ज्या वेळी या समाजावर म्हणा किंवा कुठल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो शिवसेनेने तो नेहमी लावून धरला आहे. मी शिवसेनेचे नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे या सगळ्या मागण्या घेऊन जाणार आहे. या मागण्याच्या माध्यमातून माझं बंजारा समाजाच्या सर्व प्रतिनिधींना, बंजारा समाजाच्या ज्या काही संघटना आहेत, अनेक संघटना आहेत, त्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, प्रमुख प्रतिनिधींना, त्याच्या अध्यक्षांना जाहीर विनंती आहे की या आता तरी लढा. धनगर समाजाला जे पैसे मिळाले किंवा धनगर समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने जी ही दिली, अर्थसंकल्पात तरतूद केली, त्या अर्थसंकल्पात तुम्ही का केली की धनगर समाजाने काढलेले मोर्चे बघा, धनगर समाजाने केलेले आंदोलनं बघा, धनगर समाजाचा आमदार विधानसभेत कोणता ड्रेस घालून आले, आरक्षणासाठी कोणता पोशाख घालून आले होते, हे करता नाही आलं. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही निवडून येता 4.5 वर्ष झाले. अरे 4.5 वर्षात अर्थसंकल्पाला विरोध करायला पाहिजे होता. सरळ 6 आमदारांनी गॅलरीमध्ये उतरून विरोध करायला पाहिजे होता. मुख्यमंत्र्याच्या समोर जाऊन घोषणा द्यायला पाहिजे होत्या. विधानसभेत तुम्ही समाजासाठी एकत्र यायला पाहिजे होतं. तुम्ही कुठल्या पक्षाकडनं निवडून आले याच्याशी मला काही बोलायचं नाहीये, परंतु जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा 6 लोकप्रतिनिधींनी एकत्र यायला पाहिजे होतं. अजून 10 दिवस झाले एकाही लोकप्रतिनिधींनी याच्याविषयी आवाज उठवला नाही. सरळ माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ह्या लोकप्रतिनिधींना समाजाविषयी काही देणं घेणं नाही आहे असा समाजाचा सरळ आरोप आहे. जर यांना थोडीफार जरी समाजाविषयी चिंता असती, आज वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या प्रश्नावर कोणताही एका तरी आमदारांनी आवाज उठवला का? एकाही आमदारांनी आवाज उठवला नाही. किती सुशिक्षित बेरोजगार आहे?
जर तुम्ही ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या जिल्ह्याचा जर विचार करतो म्हटलं तर सर्वात जास्त बंजारा समाजाचे 6 ते 7 लाख लोक या ठिकाणी या 3 जिल्ह्यात राहतात. या ठिकाणी हा जो समाज आहे हा पारंपरिक शेती करत नाहीये, इथे तांडे नाहीये, इथे हा वस्त्यांमध्ये राहणारा समाज आहे जो छोटे मोठे व्यवसाय करतो आणि छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. त्या समाजाला वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या अंतर्गत जर काही मिळालं असतं, थोडेफार 10-20 हजाराचं कर्ज मिळालं असतं तर ते खऱ्या अर्थानं म्हणजे समाजासाठी काहीतरी देणं झालं असतं. आज रिक्षा चालवणारे जवळपास कल्याण, डोंबिवली आणि पालघर परिसरात 4,500 ते 5,000 रिक्षा चालक आहे. या रिक्षा चालकांना आर्थिक स्वरूपात 10-20 हजाराचं कर्ज जर उपलब्ध झालं तर तेवढंच त्या महामंडळाचं काहीतरी त्या महामंडळाअंतर्गत मिळालं म्हणजे समाजाचं भलं होईल. परंतु त्याविषयी आवाज उठवायला तयार नाही. हा काय प्रकार आहे? आज समाज नगारा महोत्सवामध्ये एवढी 7.5-8 लाख लोक एकत्र येतात. मुख्यमंत्री बोलतात. उद्धव साहेबांनी आदेश दिला होता मुख्यमंत्र्यांनी की हे बघा समाजाची ताकद, यांना या समाजाला आपल्याला या ठिकाणी वसंतराव नाईकांचं या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या गुढीचं काम सुरूच झालं पाहिजे नगारा महोत्सवाचं. मुख्यमंत्री बोलले. अर्थमंत्र्यांनी सांगितलं माझा आजोळ आहे, यवतमाळ जिल्हा लहानाचा मोठं मी या ठिकाणी खेळल्या गेलो आहे. पंकजाताई मुंडे बोलल्या मग बंजारी की बेटी हूं. बोलायला सगळंच बोलतात, तुमच्या तोंडातून सगळंच निघतं. ज्यावेळेस मॉब दिसतो त्यावेळेस तुम्ही समाजाच्या वतीने बोलता. विधानसभेत का हे तोंड उघडलं गेलं नाही? मला एकच गोष्ट म्हणायची आहे की सरळ आजही वेळ गेलेली नाही. माझं बंजारा समाजाच्या लोकप्रतिनिधींना जाहीर आव्हान आहे, 2-2.5 महिने राहिले आहे. 2-2.5 महिन्यासाठी विचार करू नका. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे हे विचार करू नका. मी बंजारा समाजाचा प्रतिनिधी आहे हा विचार करून विधानसभा अध्यक्षासमोर राजीनामा देऊन टाका. 6 आमदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आता कुठलीही गोष्ट कारण आता काही होणार नाहीये. अर्थसंकल्पीय पुरवणीत किती आपण ओरडलो तरी त्याच्यात अर्थसंकल्प पुरवणीमध्ये तुम्ही तेवढी तरतूद करू शकत नाही. त्यामुळे जर या 6 आमदारांनी बंजारा समाजाच्या जर आज राजीनामा दिला तर मी सांगतो 1.5 करोड बंजारा समाज खऱ्या एक इतिहास घडेल आणि पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज खऱ्या अर्थानं या 6 लोकप्रतिनिधीच्या मागे खंबीरपणे उभे राहील. आहे का हिंमत बंजारा समाजाच्या आमदारांमध्ये? अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात राजीनामा द्या. एक इतिहास घडेल की बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी गोर बंजारा समाजाच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला. हा इतिहास जर घडवायचा असेल, हे जर करायचं असेल तर या आमदारांनी एकत्रित येऊन या गोष्टी करायला पाहिजे, ज्या आज कुठेही होत नाहीये. कुठल्याही प्रकारे निधी उपलब्ध नाहीये. समाजाच्या कुठल्याही मागण्या इथे होऊन नाही राहिल्या. 4.5 वर्ष आम्ही हे बघत आहे आणि म्हणून मी हा पाऊल उचललाय. मी शिवसेनेच्या माध्यमातनं आणि आमचे नेते शिवसेना नेते आमदार एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातनं हा प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. याच्यासाठी मला समाजाच्या माझ्या सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन आपण सगळेजण पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांकडे जाऊ आणि त्यांच्याकडे जाऊन साहेबांना आमच्या मागण्या सांगू आणि हे प्रश्न सोडवून घेऊ. एवढं मी या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.